भगवान शिवांचे 12 ज्योतिर्लिंग कोणते आणि स्थान कोणते? पौराणिक महत्त्व कोणते? हिंदू धर्मात भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की ह्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि पूजा करणाऱ्या भक्तांना मोक्ष मिळतो. ह्या लेखात आपण ह्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल आणि भारतातील त्यांच्या स्थानांबद्दल जाणून घेऊ. देवांचे देव महादेव, शिवशंकर, भोलेनाथ, नीलकंठ आणि महेश्वर यासह इतर अनेक नावांनी ओळखले जातात. भगवान शिव हे सृष्टी, संरक्षण आणि विनाशाच्या चक्राचे प्रतीक मानले जातात. असे म्हटले जाते की भगवान शिवांची पूजा केल्याने रोग, दुःख, दारिद्र्य आणि अकाली मृत्यूचे भय दूर होते आणि जीवनात सुख आणि शांती येते. धार्मिक श्रद्धेनुसार भगवान शिव विश्वाच्या प्रत्येक कणात वास करतात, परंतु पृथ्वीवर अशी 12 ठिकाणे आहेत जिथे भगवान शिव स्वतः प्रकाशाच्या स्वरूपात प्रगट झाले असे म्हटले जाते. त्यांना 12 ज्योतिर्लिंग म्हणतात. असे मानले जाते की जो भक्त ह्या ज्योतिर्लिंगाचे नावे भक्तीने आठवतो किंवा पाहतो त्याला अपार पुण्य आणि मोक्ष प्राप्त होतो. पहिले ज्योतिर्लिंग आहेत सोमनाथ. सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतीला 27 मुली होत्या, ज्यांचा विवाह भगवान चंद्राशी झाला होता. त्यांच्या सर्व पत्न्यांपैकी भगवान चंद्र रोहिणीवर सर्वात जास्त प्रेम करत होते आणि इतरांकडे दुर्लक्ष करत होते. यामुळे संतप्त होऊन दक्ष प्रजापतीने त्यांना शाप दिला. नंतर शापातून मुक्त होण्यासाठी भगवान चंद्रांनी प्रभाक्षेत्र सोमनाथ येथे भगवान शिवांची तपश्चर्या केली. भगवान शिव प्रकट झाले आणि चंद्राला शापातून मुक्त केले. चंद्र त्यांच्या डोक्यावर ठेवला. चंद्राचे एक नाव सोम असल्याने भगवान शिव येथे सोमनाथ म्हणजेच सोमाचा स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. दुसरे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव. एकदा भगवान शिवांचा मुलगा कार्तिकेय क्रोधित झाला आणि श्रीशैलम पर्वतावर गेला. माता पार्वती आणि भगवान शिव त्याला शांत करण्यासाठी तेथे गेले. जेव्हा कार्तिकेय त्यांना जवळ येत असल्याचे पाहिले तेव्हा तो आणखी दूर गेला. आपल्या पुत्रावरील प्रेमापोटी शिव आणि पार्वती यांनी तेथे ज्योतिर्लिंग म्हणून स्वतःची स्थापना केली. तिसरे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेशमध्ये. हे एकमेव दक्षिणामुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे केली जाणारी भस्म आरती जगप्रसिद्ध आहे. प्राचीन काळी अवंतिका येथे दूषण नावाचा राक्षस भक्तांना त्रास देत असे. त्यानंतर भगवान शिव भक्तांचे रक्षण करण्यासाठी महाकाल म्हणून प्रकट झाले. त्यांनी आपल्या गर्जनेने त्यांचा राक्षसांचा वध केला. भक्तांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी लोकांच्या कल्याणासाठी तेथे ज्योतिर्लिंग म्हणून स्वतःची स्थापना केली. चौथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग खंडवा नर्मदा नदी मध्य प्रदेशमध्ये. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीतील एका पवित्र बेटावर स्थित आहे. असे मानले जाते की नर्मदा नदी ओमच्या आकारात वाहते आणि त्याचे नाव ओंकारेश्वर आहे. आख्यायिकेनुसार विंध्य पर्वतांनी भगवान शिवांची कठोर तपस्या केली. तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिव प्रगट झाले आणि विंध्य पर्वतांना वरदान दिले. त्याच ठिकाणी शिवांची ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून स्थापना झाली. हे स्थान भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. पाचवे ज्योतिर्लिंग केदारनाथ हे रुद्रप्रयाग हिमालय उत्तराखंडामध्ये. कुरुक्षेत्र युद्धातील पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी पांडवांनी येथे भगवान शिवांची तपस्या केली. शिव बैलाचे रूप धारण करून पृथ्वी तलावर अदृश्य झाले. भीमाने त्यांचा मागचा कुबडा धरला. शिव त्याच ठिकाणी केदारनाथ म्हणून प्रकट झाले. सहावे भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे महाराष्ट्रामध्ये. तर आख्यायिकेनुसार प्राचीन काळी भीम नावाचा एक राक्षस होता. त्याच्या अत्याचारांनी देव आणि मानव दोघांनाही त्रास दिला. त्यानंतर भगवान शिवांनी भीमाचा वध केला.
तेव्हा भक्तांनी शिवांना येथे राहण्याची प्रार्थना केली. भगवान शिव यांनी त्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या आणि येथे ज्योतिर्लिंग म्हणून विराजमान झाले. 7वे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, वाराणसी, उत्तर प्रदेशमध्ये. हे भगवान शिवांचे सर्वात प्रिय शहर आहे. असे मानले जाते की हे स्थान शिवांच्या त्रिशूळावर वसलेले आहे आणि महाप्रलयाच्या काळातही हे नष्ट होत नाही. असे म्हटले जाते की येथे जो कोणी मरतो त्याला मोक्ष मिळतो. शिव स्वतः येथे विश्वनाथाच्या रूपात राहतात. सृष्टीच्या सुरुवातीपासूनच हे स्थान अविनाशी मानले गेले आहे. तर 8वे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक, महाराष्ट्रामध्ये. गौतम ऋषी आणि गंगा गोदावरी यांच्या विशेष विनंतीवरून भगवान शिव येथे वास्तव्य करत होते. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघेही यांचे प्रतीक एकाच लिंगात आहेत. 9वे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, देवघर, झारखंडमध्ये. रावण भगवान शिव यांना लंकेला घेऊन जाऊन इच्छित होते. शिवांनी अशी अट घातली की लिंग मार्गात कोठेही ठेवू नये. देवतांच्या दिव्य खेळाने रावणाने येथे लिंग ठेवले, जे येथे स्थापित झाले. भगवान शिव येथे वैद्यनाथ ह्या नावाने प्रसिद्ध झाले. 10वे नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारका, गुजरातमध्ये. आख्यायिकेनुसार द्वारका नावाचा एक राक्षस भक्तांना त्रास देत असे. शिवभक्त सुप्रियाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव येथे नागेश्वरांच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी दारुकाचा वध केला. हे ज्योतिर्लिंग भक्तांना भय आणि विषापासून मुक्त करते असे मानले जाते. 11वे ज्योतिर्लिंग रामेश्वरम ज्योतिर्लिंग, रामेश्वरम द्वीप, तमिळनाडूमध्ये. लंका जिंकण्यापूर्वी भगवान रामाने शिवांची पूजा करण्यासाठी येथे शिवलिंगाची स्थापना केली. माता सीतेने वाळूपासून शिवलिंग बनवले. रावणाच्या वधाच्या पापातून मुक्त होण्यासाठी शिवांनी रामाला वरदान दिला. तेव्हापासून ह्या ज्योतिर्लिंगाला रामेश्वर असे म्हणतात. 12वे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरूळ, संभाजीनगर, महाराष्ट्रामध्ये. तर ही कथा कृष्णा भक्ताशी संबंधित आहे, जो दररोज शिवलिंगाला पाणी अर्पण करत असे. मत्सरामुळे तिच्या बहिणीने तिच्या मुलाला मारले. कृष्णाच्या अटळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केले आणि त्याला येथे ज्योतिर्लिंग म्हणून स्थापित केले. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.